तर मित्रांनो इथं मी एका ठिकाणी पत्ता विचारायसाठी थांबलो. तर हे सर हा तर आपल्याला मराठी माणूस भेटले ते. त्यांनी लगेच मी बोललो तर कुठनंही विचारलं, त्यानंतर म्हणले की मराठी माणूस आहे. पुण्याहून आहे. पुणे तुम्ही कुठले? हा लद्दाखला पण जायचे अगोदर रामायणात यात्रा करायची का? काल वैष्णोदेवीला गेलो परवा दिवशी. लद्दाखला हा महिन्यात यात्रा करायची की हा महिन्यात करूनच लद्दाखला जायचे. तुम्ही कुठले? जळगावचे. हा पुण्याला राहिलाय का? पुण्यात कुठं? देऊला का? मग मागं पण एक भेटले सांगलीचे. असंच जस्ट मी तिथं पण विचारायला थांबलो आणि त्यांचं लगेच बोलण्यातच कळलं की हे मराठीच येतं. आता ते तुम्हाला यांनी बोलावलं तिथं लगेच बोलण्यातच कळलं मराठी. बाकी म्हणजे गावाला गेलता घरी गेलता का तुम्ही? ह्यात गरम होत नाही का तुम्ही आता एवढे आत बसताय? मग तेच मी विचार करतो, एवढं मोठं पॅक सगळीकडून आणि त्यात तुम्ही बसताय म्हणजे गरम होतं असं. आता मग हा आज बालटालला जाईल मी, उद्या अमरनाथला जाईल आणि परत परवा खाली गेली एखाद दिवस आराम करल आणि मग जाईल. कारण माझे अजून वैष्णोदेवीचेच पाय दुखायचे राहिले नाही तर. सर समझ में आ रही है क्या हमारी भाषा? कहाँ से आप? मैं तो आंध्रा का. आंध्रा. सर्व चला इथं पुढं भंडारा कुठे एखादा लंगर पुढंच आहे का? कारण मला जरा डुलकी आल्यागत झाली तर म्हणून जो कुठं तरी तिथं लंगर बिंगर असला तिथं झोपायचं. नजदीक में नहीं, श्रीनगर में आपका फिर पड़ेगा. श्रीनगर तो 18 किलोमीटर है ना, उधर तक चला जाऊंगा मैं. 40 मिनट में तो मारी देगा. ओके चल आरामाने जाऊ द्या. ओके चला, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. निकाला गाड़ी के साथ. हाँ घर से निकल, गाँव से निकल. हाँ गाँव से. अभी मेरे को 11 दिन हो गए इधर पहुँचते. हाँ आरामाने जाऊ द्या. आणि कोटी जर वाटायला लागले जास्त डुलकी यायला लागली तर कोटी रेस्ट करून घ्या. हा नाही तेच सावली पाहतोय इथं काय सावलीच नाहीये रोडला लय आत. ही का तेल डाला. तेल का? तेल अभी तक 8,000 का डाला. 8,000 का तेल. हाँ भैया ना इसमें हाथ भी है, पैसे भी सब है. बारिश में सब चलाना पड़ता. चलो सर, ठीक है, बढ़िया. चला का फोटो काढू थांबा एक आपण.